गणेश, जसं कर्म तशी पत्रिका. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याची एक पत्रिका बनते, पण तो जगतो तशी ती बदलत राहते. प्रत्येक विचार, प्रत्येक कृती, प्रत्येक पाप आणि प्रत्येक पुण्य पत्रिकेवर नोंदवलं जातं. अरे वाईट कर्म करत राहिला तर ग्रह चांगले कसे राहतील? भाग्य उजळेल कसं? गुरुजी, हो गुरुजी, तुमच्या नावाची चिठ्ठी आली. हो, आलो आलो. अरे ती कर्माची चिठ्ठी आहे. सामान्य चिठ्ठी चुकू शकते, पत्ता चुकू शकतो, पोचायला उशीर होऊ शकतो, पण कर्माची चिठ्ठी ती कधीच चुकत नाही. तिच्यावर कोणताही पत्ता लिहा, ती ज्याची आहे त्याच्याच जवळ पोचते. कर्म हे सावलीसारखं असतं गणेश. पळालास तरी पाठलाग करतं आणि लपलास तरी शोधून काढतं. वेळ आली की हिशोब मागतं. स्वामी, यात तर माझ्या वाट्याला अनंत यातना, अकाली आजारपण आले, अकाली मृत्यू योग हे सगळं दिसतंय स्वामी. कारण तू सत्य जाणूनही मौन बाळगलंयस. गौरीचा विश्वास, यमुनेचं आयुष्य आणि एका अबलेची असहाय्यता याचा वापर करणाऱ्या सुधाकरच्या बाजूने तू उभा राहिलाय. सत्य माहीत असूनही शांत राहणारा असत्याला मदत करणाऱ्यांमध्येच गणला जातो, हे लक्षात ठेव. स्वामी, समक्ष स्वामी, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली हो स्वामी. माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. मला क्षमा करा स्वामी. आता तुझं कर्तव्य कर. गौरीकडे जा आणि तिला सत्य सांग. हो हो. स्वामी, आज साखरपुड्याला आलात, आता लग्नाला पण यायचं. आम्ही आलो तर तू कशी येणार? आम्ही आलो तर तू कशी येणार? आम्ही आलो तर तू कशी येणार? स्वामी नेमकं काय सांगून गेले की आम्ही आलो तर तू कशी येणार? याचा अर्थ तरी आमच्या आनंदाच्या दिवशी अशी कोडी का घालून गेले? सुधाकरशी यमुनाचं लग्न न लावता वल्लभशी लाव. तरी नोकरदार मुलाशी लग्न लावण्यापेक्षा सुधाकर सारख्या मोठ्या घरंदाज मुलाशी लग्न लावीन ना मी. चमकतं ते सगळं सोनं नसतं. शेत ठरलंय तसंच होऊ द्या. मग ते लग्न तू बघू शकणार नाहीस. नाही, उगाच जास्त विचार करते. स्वामी आहेत ना, ते सगळं चांगलंच करतील. सुखी राहा. तुझ्या आयुष्यात सगळं तुझ्या मनासारखं होईल. माझ्या मनासारखं? पण माझ्या मनात तर ते वल्लभ आहे. हो तुम्ही ते काय करताय? अहो मला वाचवा, माझं अपहरण केलंय, इथे कोंडून ठेवले. कृपा करून मला इथून बाहेर काढा. अहो आईला पुन्हा त्रास होतोय. तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. अहो पण वैद्य बुवा. तुम्ही नका काळजी करू, मी आणतो त्यांना बोलवून. स्वामी खोटा आशीर्वाद देणार नाही आणि त्यांचा शब्दही कधी खोटा ठरत नाही. म्हणजे त्यांचा आशीर्वाद खरा होणार, पण कसा? स्वामी, गौरीताईंना सत्य सांगायचं हे खरं आहे, पण कसं सांगू? त्यांची इतकी मोठी फसवणूक करण्यात माझाही वाटा आहे. मग त्यांना मी तोंड कसं दाखवू? आणखी एक, गौरीताईंची मानसिक अवस्था इतकी नाजूक आहे आणि त्यांना जर कळलं की इतके दिवस त्यांनी ज्या मुलावर विश्वास ठेवला तो ठाग आहे, इतकी मोठी फसवणूक झाली, हा धक्का त्या सहन करतील का?
याचीच भीती वाटते स्वामी. ही शक्यता आहे, भीती व्यर्थही नाहीये. म्हणून सरळ जाऊन सांगू नकोस, दुसरा कुठला तरी मार्ग शोध. हे लग्न रद्द कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिचं मन मोडणार नाही याची काळजी घे. हो स्वामी. इतका मोठा दोष. अरे हा इतका मोठा दोष मला कसा दिसला नाही. हे काय? जे लिहिलंय ते नाही दिसणार, जे लपवलंय ते शोध. सुधाकरची ही पत्रिका खोटी आहे. खोटे? हो, खोटं आयुष्य जगणारा खोटी पत्रिका बनवायला मागे पुढे बघत नाही. पण कपट करणारा कितीही चालाख असला तरी नियती त्याच्याकडून एखादी चूक करून घेते. जन्मतारीख बदलली, नाव बदललं, ग्रहतारे बदलले, पण जन्म वेळ मात्र खरी टाकली गेली. त्या जन्म वेळेवरून खरी पत्रिका बनव, सत्य शोध आणि मग ती खरी पत्रिका गौरीला दाखव. या पत्रिकेनुसार हे लग्न होऊ शकत नाही असं जाऊन तिला सांग. सत्याचा मार्ग कधी कधी सरळ नसतो, पण तो योग्य असतो. हो स्वामी. खरी पत्रिका काढतो आणि हे लग्न थांबवतो. लक्षात ठेव, कपट काही काळ माणसाला वाचवतो, पण सत्य शेवटी त्याचं नाव पुकारतच. आणि नियतीच्या लेखणीला फसवणारा अजून जन्माला यायचा आहे.